महापालिकेमध्ये नगरसेवक आहात, नेमकं नगरसेवक होते, नेमकं कशा प्रकारचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या विषयाची आपण तक्रार कोणाकडे केली आहे का? हा, तक्रार मी नको मी आपले PCMCचे आयुक्त शेखर सिंग साहेबांकडे केलेली आहे। काय प्रकार घडलेला आहे आणि काय मागणी आहे त्या अनुषंगाने? नाही, मी जे 2019 प्रभाग क्रमांक 19 मधले जे झोनुकूचे जे कामं झालेत त्या कामाची MB आणि बिलं मी मागितले होते। त्या कामाची MB बिलं मला 13 फायली त्यांनी टोटल दिलेल्या आहेत। त्या 13 फायल्यांचा मी अभ्यास केल्यानंतर मला असं लक्षात आलं की एकच काम 2-2 ठेकेदाराला दिलेलं आहे आणि लोकेशन एकच आहे। तर असे चेंबरचं पण काम आहे आणि कॉन्क्रीटचं पण काम आहे आणि बाथरूमचे जे काम आहेत त्या बाथरूमच्या कामांना ग्रेनाइट लावायला पाहिजे होते, त्यांनी ग्रेनाइट लावले नाही। खाली स्टाईल फरशी लावायला पाहिजे, त्याची स्टाईल फरशी लावलेली नाही आणि त्या बाथरूमला कॉन्क्रीट करून त्याच्यावर आपलं काय म्हणतात त्याला पेंटिंग वगैरे करायला पाहिजे, हे झालेलं नाही आहे। कारण हे सगळे पेपर ह्याचे व्हिडिओ वगैरे मी जागेवर जाऊन हे सगळे आणलेले आहेत आणि तुमच्यासमोर ठेवलेले आहेत। कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांच्यावर तुम्ही आरोप केलाय, त्याबद्दल काय म्हणताय? नाही, राजेंद्र शिंदे हे कसे आत्ता आले, मे महिन्यामध्ये आलेले आहेत। तिथं पहिले अप्रभागाला होते, पण त्यांच्या अगोदर जे होते आणि राजेंद्र शिंदेचे पण ह्याच्यावर फाईली असतील, त्यांच्या सह्या असतील, त्यामुळे त्यांनी मला दिलेलं नाहीत आणखीन, पण ते देतील कारण ते पण आहेत त्याच्यात आणि ते खूप टाळाटाळ करतायत। कारण जो कोणी असेल, जो माहितीच्या अधिकाराखाली जो कोण कार्यकर्ते असेल त्यांनी जाऊन गेल्यानंतर त्याला द्यायला पाहिजे, पण ते देत नाहीत। अशा प्रकारचं काम फक्त प्रभाग क्रमांक 19 मध्ये झालंय की शहरात ठिकठिकाणी झालेलं आहे? कदाचित झालेलं पण असेल, कदाचित झालं असं नाकारू शकत नाही। कारण जर 19 मध्ये होत असेल तर शहरात पण होऊ शकतं, ह्याला नाकारू शकत नाही। एकाच ठेकेदाराला 2-2 कामं दिली, पण 2-2 कामं देऊन ते झाली का पूर्ण कंप्लीट झालेत का? नाही झाली। संपूर्ण शहराचा तुम्ही उघडा करणार आहे भ्रष्टाचार? संपूर्ण शहराचं तर नाही म्हणता येणार, पण 19 मधलं आणखी भरपूर मला काम आहे। 19 मधलं सापत्याचं काम आहे, पाणी पुरवठ्याचं काम आहे, ड्रेनेजचं काम आहे आणि गार्डनचं काम आहे। बरेच काम आहेत असे की जे मला तिथं माझा वेळ जाणार आहे, 1-2 महिने तिथं जाणार आहे। आज जी पत्रपरिषद घेतली त्यामध्ये एकूण किती रुपयाचा घोटाळा जाणवतो तुम्हाला? 4 कोटी 54 लाख काहीतरी आहे असं। हां, 4,54,10,539 रुपये असं एवढ्याचा घोटाळा झालेला आहे। कुणी घोटाळा केला आहे, म्हणजे यात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचं संगनमत आहे का आणि यामध्ये कुणावर कारवाई करण्याची मागणी कराल? याच्यावर जे संबंधित अधिकारी आहेत, ज्यांनी ज्या वेळेस जे अधिकारी ज्या वेळेस हे बिलं दिलेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि कारवाई करत असताना कारवाई करून त्या ठेकेदाराला त्याच्याकडनं पैसे वसूल करून त्याला ब्लॅकलिस्टला टाकायला पाहिजे आणि हे जे अधिकारी आहेत ह्यांच्याकडनं पैसे घेऊन ह्यांना सस्पेंड करून घरी बसवायला पाहिजे। आयुक्त कारवाई करतील असं वाटतं तुम्हाला? नक्कीच वाटतंय। नाही केली तर पुढे आहेत मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, मागासवर्गीय आयोग आहे आणि शेवटी कोर्ट आहे। नक्कीच आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत। नाही गेली तर आम्हाला जावंच लागणार आहे, कारण काय हा भ्रष्टाचार आहे, हा थांबणारा नाही। कारण हा सही शिक्क्यानेशी मी त्यांच्याकडनं माहिती काढलेली आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकांनी जागृत होऊन स्वतः आपल्या प्रभागात, आपल्या वार्डात, आपल्या घरासमोर, आपल्या एरियात काय चाललंय याची माहिती प्रत्येकाने घ्यायला पाहिजे, असं मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतोय। प्रशासक बसल्यापासून या पिंपरी शहरामध्ये अनेक आंदोलनं झाली, पण शेखर सिंग यांनी कधीही त्या आंदोलनाला उत्तर दिलं नाही। मला नाही त्याच्याबद्दल